नीलम, अंबरनाथमध्ये आज मतदान जे आहे ते पार पडत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 जे उमेदवार आहेत ते रिंगणामध्ये आहेत. तर एकूण 29 जे प्रभाग आहेत आणि 59 जे उमेदवार आहेत ते आपलं नशीब जे आहे ते आज आजमावणार आहेत आणि जवळ-जवळ 2,54,000 जे मतदार इथे आहेत अ, या शहरामध्ये ते आपला हक्क जे आहेत ते आज बजावणार आहेत आणि जवळ-जवळ 276 जे केंद्र आहेत आणि नागरिकांची आता जी गर्दी आहे मतदारांची, ते देखील इथे सुरू झालेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर पोलिसांचा देखील 15 ते 16 वरती बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. नीलम. जी नक्कीच. अंबरनाथमध्ये कशा प्रकारची या ठिकाणी लढत असेल, कशा प्रकारे प्रचार सभा या ठिकाणी पार पडल्या त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, इथं राज्याचे जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांची देखील जाहीर सभा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील जाहीर सभा झाली आणि इथे थेट लढत जी आहे ती शिवसेना शिंदे गट वर्सेस भाजपा हे जे आहे ते आमने-सामने उभे ठाकलेले आहेत आणि ही जी लढत आहे अत्यंत चुरस आणि सरसीची आहे आणि प्रतिष्ठेची जी आहे ती मानली जात आहे. नीलम. जी नक्कीच. आपण पाहिलं तर प्रचाराच्या तोफा या ठिकाणी धडाडलेल्या पाहायला मिळत होता. काल रात्रीपर्यंतची ही वेळ होती. प्रचार सभा या पार पडलेल्या आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा या ठिकाणी डोर टू डोर हा प्रयत्न केला गेला होता. सध्या या ठिकाणी आता मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे? नक्कीच नीलम, जवळ-जवळ 1200च्या वरती पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तगडा बंदोबस्त असा तैनात जो आहे तो या शहरामध्ये मतदान जे केंद्र आहेत जवळ-जवळ 276 त्या केंद्रावरती देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात जो आहे तो करण्यात आलेला आहे. नीलम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.